नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाव्याचे काही ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथतून आहे. प्रीतम वानखेडे यांच्या जनप्रगती संस्थेच्या नोंदणीपत्राचे उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते संपन्न झाले. बदलापूरमधील प्रीतम वानखेडे मागील अनेक वर्षापासून गरजवंत नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. वानखेडे यांनी नव्यानेच जनप्रगती संस्थेची नोंदणी करून संस्था स्थापन केली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी अंबरनाथ या ठिकाणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना भेट देऊन जनप्रगती संस्था स्थापन केली असल्याचे पत्र त्यावेळी आदिक कांबळे, मंगेश कोळे, आशा कांबळे, दीपिका गडकरी, रंजना मोरे, राशी कोळे, गौतम मोरे, साक्षी दलाल उपस्थित होते. आपल्यासोबत आहोत प्रीतम वानखेडे, जाणून घेऊया त्याची प्रतिक्रिया. माझं मार्ग उद्दिष्ट एवढंच आहे की मी प्रहार जनशक्ती पक्षाचा इथे बदलापूर शहर अध्यक्ष सुद्धा आहे, पण तरी मी या संस्थेला जुडलेलो आहे. आणि भाऊंकडनं, बच्चू भाऊंकडनं आम्ही एक आशीर्वाद माध्यमातून त्यांना भेटलो, बरोबर आहे. आणि या संस्थेला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे धर्मदा आयुक्तांकडनं, की जी नोंदणी मिळालेली आहे, त्या नोंदणीचं उद्घाटन आज आम्ही बच्चू भाऊंच्या हस्ते करून घेतलेलं आहे. तसे आम्ही जसं बच्चू भाऊंना भेटलो तसं बच्चू भाऊंनी आम्हाला संस्थेसाठी आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत. आणि बच्चू भाऊंचा पुरेपूर पाठिंबा आम्हाला आहे या संस्थेसाठी, सामाजिक कार्यासाठी. बच्चू भाऊचे आणि तुमचे संबंध एकदम जवळीक आहेत आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक तुम्ही पण चांगले उपक्रम राबवलेत आणि संघटनाही चांगल्या पद्धतीने काम करते. तर त्या संघटनेबद्दल काय सांगाल? प्रहार संघटना ही खूपच काय बोलतात त्याला, अगदी म्हणजे मोठी कार्य त्याची आहे, बरोबर. आणि बच्चू भाऊचं कार्य हे तर काय बोलण्याचं विशेष नाही. हे कसं होईल, सूर्याला एक आरसा दाखवण्यासारखं होईल. बच्चू भाऊचं एवढं मोठं कार्य आहे, बरोबर आहे. आज आमच्या समोर आदर्श आहेत बच्चू भाऊ, बरोबर. तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करायला मला आवडेल. 2-4 दिवसापूर्वीच माझे प्रीतम साहेबांची ओळख झाली फोनवरती. म्हटलं आज प्रत्यक्षात भेटून मी जावं, म्हटलं कार्य काय बघूया, त्यांचं काम काय बघूया आणि त्यांची संस्था काय ते बघूया. ते बघण्यासाठी स्वतः मी पनवेल शहरातून आज इकडे आलोय. स्वतः बघितले, त्यांनाही भेटलोय आणि कडू साहेबांना पण भेटलो. समजलं, आता कळलं की मला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. समाजासाठी, न्यायासाठी त्यांच्याबरोबर राहणं, उभं राहणं गरजेचं आहे. वानखेडे साहेबांची मी पहिला खूप आधी म्हणजे 2-4 महिन्यापासून परिचित आहे. त्यांच्या कामाचा आढावा, त्यांचं स्वतःचं नॉलेज हे बघितलं. त्याच्याप्रमाणे त्यांनी ती जनप्रगती संस्था स्थापन केली. त्याच भेटीसाठी आज आम्ही बदलापूरला त्यांना भेटीसाठी आलो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही महिला म्हणून एकत्रपणे करून सरांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्या संस्थेमध्ये काम करू. ही संस्था पुढे आणण्याचे प्रयत्न. जनप्रगती सामाजिक संस्था ही त्यांनी म्हणजे जनप्रगती सामाजिक संस्था, प्रगती हे नाव ज्याच्यामध्ये आलं तसं त्यांनी संस्थेची पण प्रगती करत राहावं. आणि आता बरेच महिने झाले असतील की आम्ही त्यांच्या सोबत आम्ही काम करत आहोत आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे.